लोकशक्ती न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। अहिल्यानगर जिल्ह्याला परतीच्या मुसळधार पावसाने झोडपले असून त्याचा तडाखा शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी या ठिकाणीही बसलेला आहे। कांबी, मालेगाव आणि गायकवाड जळगाव या 3 गावांना जोडणारा जो मुख्य रस्त्याचा पूल आहे हा मुसळधार पावसाने पूर्णपणे वाहून गेला होता। गावकऱ्यांनी या ठिकाणी लोकवर्गणी करून या पुलाची दुरुस्ती केलेली आहे। तर या ठिकाणी बरेचसे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेणार आहोत। नमस्कार, या ठिकाणी हा पूल आहे दरवर्षी वाहून जातोय, परंतु दरवर्षी लोकवर्गणीतून पूल पूर्ण केला जातोय, पण आम्हाला मत वाटतं हा पूल एकदम व्यवस्थित झाला पाहिजे, याचं पक्का बांधकाम झालं पाहिजे। पण शासनाने आणि त्यात मेन म्हणजे लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे। त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी आता चालू वर्षी तकलीफ उचलतो आणि चालू वर्षी युवक वर्गांनी मनावर घेतलं, सरपंच साहेबांनी यांनी सगळं गावामध्ये वर्गणी करून आता आम्हाला करत असल्यासारखं आम्ही स्वतः उन्हाळ्या आणल्या आणि स्वतःहून हा 2 दिवस झाले झटून युवक वर्ग झटतोय पावसात उभा राहून आणि परत 50 वेळा पाठपुरावा करून सुद्धा हे लोक याच्याकडे लक्ष देत नाहीत। आता आमचं स्पष्ट मत आहे की भाई पुढाऱ्यांना जर पुढारपण करत असलं आणि त्यांना जर समजा आमच्या मताची गरज असली समजून त्यांनी आमचं काम हे पुलाचं काम आणि ह्या भागातले जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याचं काम प्राधान्य देऊन पूर्ण करून घ्यावा। त्यांचं कसं आहे की भाई आम्ही पण त्यांना सहकार्य करू नसता असं प्रत्येक वेळेला जर जनतेला वर्गणी करून जर काम करायची जर वेळ आली तर मग यांचा काय उपयोग आहे? कशासाठी यांनी 15-15 वर्ष आमदारकी भोगायची आणि नाटकं करायची, कुडाणी करायची, हे अशी आमचे वय आज 2 दिवस झाले तिथून गाडी सायकल सुद्धा जात नव्हती। आज पुढाकार घेऊन कसं व्हायना हा रोड तयार केलाय। 2 दिवस झाले सारी युवक वर्ग झटतोय, कुडून मुरुम गोळा केला, करून डबर आणलं, नळ्या आणल्या, लोकवर्गणी केली आणि या पद्धतीने आम्ही काम उभं केलंय। याची शासनाने दखल घ्यावं। या 3 गावामधील विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। हा पूल वाहून गेल्यामुळं या ठिकाणी बालमटाकळीला येणंही शक्य नव्हतं। शाळेतील मुलांचे शैक्षणिक नुकसान होते। तर या ठिकाणी बालमटाकळी या गावचे सरपंच डॉक्टर राम बामदळे आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। यावर्षी झालेल्या भरमसाठ पावसामुळं बालमटाकळी आणि कांबी रस्त्यावरील जो पूल होता तो पूल संपूर्ण वाहून गेल्यामुळं या परिसरातील शेतकऱ्यांचा आणि वस्तीवरील लोकांचा गावाशी संपर्क तुटला होता। शाळेतील मुलांना शाळेत कसंच येता येत नव्हतं, म्हणून गावातील तरुणांनी मनावर घेतलं आणि लोकवर्गणी आणि श्रमदानातून हा पूल तयार केला। त्यामुळे किमान येणारी जाणारी वाहतूक, शेतातील शेतमाल लोकांना आता बाजारपेठेत नेता येईल आणि लोकांची तात्पुरती व्यवस्था होईल। परंतु एवढ्यावरच न थांबता शासनाने लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून मोठा पूल गावासाठी बांधून द्यावा आणि शेतकऱ्याची आणि शाळेतील मुलांची तसेच परिसरातील ग्रामस्थांची व्यवस्था करावी, अशी बालमटाकळी ग्रामस्थांची अपेक्षा आहे। बालमटाकळी ग्रामस्थांची अपेक्षा आहे लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने हा पूल मजबूत करावा। लोकशक्ती न्यूज नेटवर्कसाठी कॅमेरामन इम्रान शेखसह विजय लेंडाळ, अहिल्यानगर।